नमस्कार. गेल्या 10 तारखेपासून या ठिकाणी राघोजी भांगरे प्रणित संघर्ष समिती जी आहे, दत्तात्रय सुरवसे आणि बाळासाहेब बळवंतराव यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेच्या अधिवेशनावर, हिवाळी अधिवेशनावर नागपूर येथे यशवंत स्टेडियम येथे या ठिकाणी विराट मोर्चा काढून 10 तारखेपासून आजपर्यंत या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत. आणि त्यांच्या संघर्ष समिती हा जात प्रमाणपत्राचा आणि जात वैधता प्रमाणपत्राचा जो विषय घेऊन बसलेले आहे, त्यांच्या या आंदोलनाला कोळी महासंघाच्या सह जेवढ्या संघटना त्या सगळ्या संघटनेचा पाठिंबाच आहे. कोळी महासंघाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी देवानंद भोईर आणि आमचे जिल्ह्यातले बरेचसे जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी या ठिकाणी या मोर्चात हजर होते. आणखी या ठिकाणी हे जे उपोषण चालू आहे त्या उपोषणासही आमचा पाठिंबा आहे, पण उपोषण हे शांततेच्या मार्गाने व्हावे. दोन्ही बाजूनी या ठिकाणी शासन, प्रशासन आणि उपोषणकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी संयमानं या ठिकाणी आंदोलन चालू असलं तर या ठिकाणी सगळ्यांच्या सोयीचं होईल आणि शासनही निर्णय घेईल अशी आशा आहे. पण शासनाने काल सकाळी या ठिकाणी दोन्ही नेत्यांना या ठिकाणी मंचावरून उठवून या ठिकाणी ओरबाडून नेण्याचा प्रयत्न केला प्रशासनाने, तो चुकीचा आहे. तसेच या ठिकाणी आजही या ठिकाणी बऱ्याचशा आमच्या पदाधिकाऱ्यांना, श्याम कोळी असेल, आणखी दुसरे पदाधिकाऱ्यांना अटक झाल्याचं ऐकून या ठिकाणी अत्यंत वाईट वाटतं. प्रशासनानं या ठिकाणी दडपशाहीचा वरवंटा फिरवण्याच्यापेक्षा या ठिकाणी शासनामध्ये प्रशासनानं समन्वयाची आणि मध्यस्थाची भूमिका घेऊन संपकऱ्यांच्या न्याय मागण्याला या ठिकाणी थोडंसं प्रोत्साहन द्यावं आणि न्याय मागण्या या पदरात पाडण्यासाठी सहकार्य करावं असं या ठिकाणी कोळी महासंघाचा सहसचिव, आदिवासी सेलचा सहसचिव, कोळी महासंघ या संघटनेच्या वतीनं सहसचिव म्हणून या ठिकाणी मी नम्र निवेदन प्रशासना करतो. अशी दडपशाही करण्यापेक्षा आपण शासनाकडे आमच्या या ठिकाणी मोर्चेकऱ्यांच्या वतीनं, संपकऱ्यांच्या आणि उपोषणकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी मध्यस्थाची भूमिका घेऊन मानवतेच्या भूमिकेतून पाहून या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी या ठिकाणी मी विनंती प्रशासनाला करतो. आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही काल वेळ दिल्याप्रमाणे या ठिकाणी सरकारने वेळ दिल्याप्रमाणे त्यांना भेटायला पाहिजे होतं, पण भेटण्यास उशीर होत असल्यामुळं संयम सुटून मोर्चेकऱ्यांच्या मधील, उपोषणकर्त्याच्या मधील काही लोक या ठिकाणी थोडंसं अग्रेसिव्ह झाले. पण प्रशासनाने समजून घेऊन या ठिकाणी यापुढे कार्य करावे ही विनंती.